नमस्कार. आपण पाहतोय MPSC कंबाईन प्री 2023 क्वेश्चन पेपर विश्लेषण ॲनालिसिस मॅथ आणि रिझनिंग. नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भाग पहिला आपण पाहिलाय. जवळपास 8 प्रश्न आपण भाग पहिल्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचा ॲनालिसिस केला आहे. आता आपण भाग दुसऱ्याला सुरुवात करतोय. भाग दुसऱ्याला सुरुवात करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की पहिल्या भागामध्ये आपण 81चं उत्तर 2 दिलं होतं, 2 सेंटीमीटर. त्यानंतर 82चं उत्तर आपण 160 रुपये दिलं होतं. ठीक आहे, ओके. त्यानंतर 83 क्रमांकाचं उत्तर आपण 0.125 दिलं आहे. पहिला भाग तो सर्वांनी पहा. ठीक आहे, ओके. 84व्या प्रश्नाचं उत्तर आपण तिसरं ऑप्शन दिलं आहे 19, 25, 28. ओके. त्यानंतर या 85व्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं होतं तिसरं ऑप्शन 15,000. त्यानंतर 86व्या प्रश्नाचं उत्तर आहेत तिसरं ऑप्शन 14,400. त्यानंतर 87वा पहिल्या भागातला शेवटचा प्रश्न आपण पाहिला तर मित्रांनो. ठीक आहे, ओके. 87वा प्रश्न याचं उत्तर दिलं होतं आपण 65. ओके. आणि आता आपल्याला भाग दुसरा सुरू करायचा प्रश्न क्रमांक 88वा. बघा, लक्षात घ्या. या प्रश्न क्रमांक 88वा कशा प्रकारचे आहेत. या ठिकाणी थोडंसं एक करेक्शन आहे. हे इथे प्लसच्या अगर आपल्याला इथे डिवाइड पाहिजे नाही. ठीक आहे, ओके. या इथे प्लसच्या अगर डिवाइड असा क्वेश्चन आहे तुम्हाला. चला आपण सॉल्व्ह करू. -2 -3 दोन चिन्ह सारखे आहेत, बेरीज करू. चिन्ह तेच ठेवायचं. -5 गुणेला. ठीक आहे, ओके. 5 + 3 किती होते 8 डिवायडेड बाय. ठीक आहे, ओके. -2 -3 किती होते -5. ठीक आहे, ओके. झालं. त्यानंतर -6 -4 किती होते -10. ठीक आहे, ओके. डिवायडेड बाय -7 -5 किती होते -12. ठीक आहे, ओके. यांचा आहे भागाकार. ठीक आहे, ओके. भागाकारात सारख्या सारख्या संख्या कटल्या. ठीक आहे, ओके. मग राहिलं काय 8 डिवायडेड बाय -10 डिवायडेड बाय किती -12. मग याच्यात काय करायचं मित्रांनो, बघा, लक्षात घ्या. 8 डिवायडेड बाय -10 हे जे 12 आहे जे भागाकारात इकडे घेऊन जाऊ गुणाकारात इंटू -12 मायनस कॅन्सल यांचा गुणाकार 12 8 जा म्हणजे 12 8 96. 96 भागेला 10. 96 भागेला 10. एकावर किती शून्य आहेत 1 शून्य. एकावर 1 शून्य म्हणजे भागाकारात दशांश स्थळ 1 घर मागेल. डेसिमल पॉईंट 1 घर म्हणजे 1 दशांश स्थळ येईल. 1 घर दशांश चिन्ह मागेल म्हणजे आन्सर 9.6. विच ऑप्शन. ठीक आहे, ओके. 4th ऑप्शन 9.6. ओके, समजलं मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला नंतरचा पाहायचा प्रश्न क्रमांक 89. किती 89. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. बरं, 19व्या डावात 98 धावा करतो. पण त्याच्या आधी तो किती डावा खेळला 18 डावात त्याचे किती रन काढले माहित नाही. आपण घेऊ x सरासरी घेऊ. 18 डावात x ही सरासरी काढली म्हणजे प्रत्येक डावात x रन. अशा 18 डावा खेळला म्हणजे टोटल त्याची होणार आहेत. प्लस 19व्या डावात किती धावा काढल्या 98 धावा म्हणजेच रन. ठीक आहे, ओके. त्यामुळे त्याची सरासरी एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. ह्या झाल्या 18 डाव आणि हा झाला 19वा डाव. टोटल डाव झाले 19. सरासरी पहिले होती x. ती सरासरी कितीने वाढली म्हणते 4 ने वाढली. प्लस किती 4. चला आपण हे सॉल्व्ह करू मित्रांनो. ठीक आहे, ओके. हा तिरपा गुणाकार इथे आहेत 18x 18x प्लस 98 इक्वल्स टू यांचा गुणाकार 19 × x 19x प्लस किती 4. ओके. आता हे 18x आणि हे 19x x सोबत आणू. 19 मधून 18 गेले किती राहते 1 राहते म्हणजेच 1x. हे 19 8 इकडे आहेत. ठीक आहे, ओके. याला इकडे घेऊन जाऊ मायनस मध्ये जाईल. ठीक आहे, ओके. मग आता बघा, लक्षात घ्या, समजून घ्या काय करायचं. हे आहे 98 98 धावा केल्या. ठीक आहे, ओके. तर त्या 19 डावानंतर त्याची सरासरी किती होईल. ओके, चालेल. बघा आता हे 98 आणि हे 4. ठीक आहे, ओके. सॉरी 19 चोक आपण 19 गुणला x केले 19 1 झाले यांचा गुणाकार पुन्हा 19 चोक किती होते मित्रांनो 76. 19 चोक 76 इथे येईल 76. ओके. हे गुणाकार केला 19 गुणला x 19 x 19 गुणला 4 76. ठीक आहे, ओके. x बरोबर आता या 98 मधून किती काढायचे 76 काढायचे. आता 98 मधून 76 गेले. 98 मधून 76 गेले किती राहते मित्रांनो 22 राहते.
किती राहते 22. ओके 98 मधून 76 गेले 22 राहते, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 22. मग तुम्हाला काय विचारले तर 19व्या डाव्यानंतर त्याची धावाची सरासरी किती आहे म्हणते. मला सांगा सरासरी कितीने वाढत आहे 4ने. 19व्या डावापर्यंत सरासरी किती आली 22. कितीने वाढली 4ने. x + 4 म्हणजे 22 होती, 4 वाढले किती झाले मित्रांनो 26. आन्सर आपला आन्सर 26. विच ऑप्शन 4th ऑप्शन. ओके समजलं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 90. एकदम सोपा आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल म्हणते. म्हणजे ऍक्च्युली या ठिकाणी 4 वर्तुळ आहेत. आता हे वर्तुळ इकडचं वेगळं, हे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि हे नंतरचे वर्तुळाची त्रिज्या दिली म्हणजे रेडियस. सांगा सर्वात पहिले मला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे. सर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तुम्हीच आम्हाला याच्या आधी सांगितलं, याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय की वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ओके वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर किती पाय r स्क्वेअर. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ ते घेतलं आम्ही. त्यानंतर इतके वर्तुळाचे बेरजे इतके म्हणजे बरोबर कोणा बरोबर आहेत. ठीक आहे. ओके मग 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळ एवढे आहेत. मग ते 3 वर्तुळ कसे आहेत. बाकीच्या 3 वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं नाही, त्यांची त्रिज्या दिली आहे. आता होते कसं मित्रांनो बघा लक्षात घ्या. हा एक वर्तुळ, हा मध्यबिंदू, याला म्हणतात त्रिज्या. काय म्हणतात त्रिज्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतो. काय म्हणतो रेडियस. ओके ज्याला आपण मराठीत काय म्हणतो मित्रांनो त्रिज्या म्हणतो. काय म्हणतो त्रिज्या. ओके मग रेडियस आणि रेडियसच्या डबल असते व्यास, ज्याला आपण डायमीटर म्हणतो. काय म्हणतो डायमीटर डबल. मग आता हे एक वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्यानंतर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. ओके दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पुन्हा. ठीक आहे. ओके पाय r स्क्वेअर. किती वर्तुळ आहेत 3 वर्तुळ आहेत. पहिला वर्तुळ पाय r1 स्क्वेअर प्लस त्यांची बेरीज म्हटलं आहे. दुसरा वर्तुळ पाय r2 स्क्वेअर प्लस तिसरा वर्तुळ पाय r3 स्क्वेअर. ओके 3 वर्तुळाची बेरीज. आता बघा काय करायचं मित्रांनो, सर्वात पहिले पाय पाय कॅन्सल करून टाकू. पाय पाय काय केले कॅन्सल. चालेल. ठीक आहे. ओके मग r स्क्वेअर इक्वल्स टू चालेल. पहिल्या वर्तुळाचं त्रिज्या किती आहेत, त्रिज्या म्हणजे r किती आहेत 3 स्क्वेअर प्लस दुसऱ्या वर्तुळाची किती आहेत 4 सेंटीमीटर म्हणजे 4 स्क्वेअर. तिसऱ्या वर्तुळाची किती आहेत 12 सेंटीमीटर म्हणजे 12 स्क्वेअर. ठीक आहे. ओके चला सांगा r स्क्वेअर इक्वल्स टू 3 स्क्वेअर 9 प्लस 4 स्क्वेअर 16 प्लस 12 स्क्वेअर 144. यांची काय करायची ॲडिशन्स. ओके r स्क्वेअर इक्वल्स टू 9 प्लस 16 25 25 प्लस 144 किती होते मित्रांनो 169 169. किंमत कोणाची काढायची r ची. या r ला इथेच ठेवतो, या स्क्वेअरला इकडे घेऊन जातो. बरोबर आहे. या r ला इथेच ठेवू, स्क्वेअरला इकडे घेऊन जाऊ. ज्यावेळेस इकडची संख्या इकडे जाते ना, अशी उडी जेव्हा मारते ठीक आहे. ओके त्यावेळेस तिचं रूपच बदलून जाते. रूप बदलते म्हणजे तिचं चिन्ह बदलते. काऊन कारण की हे पक्ष बदलवत आहेत. पक्षांतर करणे. जेव्हा पक्षांतर होते ना मित्रांनो, जेव्हा शिवसेना पार्टीचा माणूस ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये जातो त्यावेळेस त्याचं चिन्ह बदलून जाते. म्हणजे त्याच्या आधी ज्याच्या आधी पहिले धनुष्यबाण होता त्याच्या आधी काय म्हणते कमळ येते मित्रांनो. ठीक आहे. ओके म्हणजेच हा जो स्क्वेअर आहे या ठिकाणी इकडे जर गेला तर तो स्क्वेअर रूट. ओके 169. आता या 169चा स्क्वेअर रूट किती होतो 13 13 आन्सर. विच ऑप्शन मित्रांनो ओके 3rd ऑप्शन आपला आन्सर आला कितवं तिसरं. नेक्स्ट क्वेश्चन चला आपण पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 91. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. यस बुद्धिबळाच्या पटावर खूप चांगला प्रश्न आहे. ठीक आहे. ओके पण आयोगाने याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे. ओके 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 आता बुद्धिबळ ज्याला आपण चेस म्हणतो, मला सांगा चेस मध्ये किती डब्बे असतात. ज्याला चेस खेळतो त्याला माहिती आहे की सर चेस मध्ये 8x8 म्हणजे आडवे 8 डब्बे आणि उभे 8 डब्बे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. ओके आडवे 8 आणि सॉरी उभे 8 1 2 3 ओके
4 5 ओके 6 ओके त्यानंतर 7 आणि लास्ट इज 8 ओके किती 8x8 चे त्याच्यामध्ये चौकोन असतात किती बाय कितीचे 8x8 चे मग तुम्हाला विचारलं बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात आता हे टोटल चौरस मोजायचे आहेत काय मोजायचे आहे चौरस ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो ठीक आहे ओके मग स्क्वेअर जर मोजायचे आहेत बघा ऍक्च्युअली आयोगाने याचं उत्तर 1296 दिलेलं आहे पण 1296 चौरस नाही येत 1296 चौकोन येतात मित्रांनो आयोगाचं उत्तर चुकलं आहे हे मी इथे कॉन्फिडेंटली सांगतोय ठीक आहे ओके मग याचं उत्तर याला किती पाहिजे तर कशी याची ट्रिक्स आहेत बघा लक्षात घ्या याची ट्रिक्स काय वापरायची आपण समजून घ्या हे बघा या ठिकाणी आपण नंबर देऊन देऊ याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 ओके त्यानंतर ओके दिले नंबर त्यानंतर उभे पण द्यायचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठीक आहे ओके उभे पण नंबर दिले आहेत ठीक आहे ओके आता काय करायचं याचं बघा लक्षात घ्या समजून घ्या याच्यामध्ये चौरस जर म्हटले ना तर काय करायचं यांचं असं मल्टिप्लिकेशन करायचं 8 × 8 किती होते 64 किती होते 64 त्यानंतर 7 × 7 किती 49 ठीक आहे ओके देन 6 × 6 किती 36 त्यानंतर 5 × 5 किती 25 त्यानंतर 4 × 4 हा किती 16 त्यानंतर 3 × 3 किती 09 आणि 2 × 2 किती 4 ओके आता यांची करायची ॲडिशन्स ठीक आहे ओके यांची ॲडिशन्स बेरीज करायची चला बघा हा 9 × 4 13 13 × 6 19 19 आणि 5 24 24 आणि 7 30 30 आणि 9 39 39 आणि 4 ठीक आहे ओके 39 आणि 4 43 परंतु हा एक शिल्लक राहिलाय याला एक इथे ठेवून देऊ 43 आणि 1 44 ची 4 हातचे आले 4 हातचे 4 आहे कॅरी 4 6 आणि 4 10 10 आणि 4 14 14 आणि 3 17 17 आणि 2 19 ओके 19 आणि 1 20 ओके नंतर 0 0 आहेत आन्सर इज 204 विच ऑप्शन मित्रांनो सेकंड ऑप्शन चौरस विचारले म्हणून 204 आणि चौकोन जर विचारले असते तर 1296 चौकोन जर विचारले असते तर चौकोन 1296 येतील परंतु मित्रांनो चौरस 204च येतात लक्षात घ्या ठीक आहे ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे बघा प्रश्न क्रमांक 92 दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद ओळखा एकदम सोपं आहेत काय करायचं बघा लक्षात घ्या एकदम सोपं आहेत ठीक आहे ओके आता 15 आणि 21 कितीचा फरक आहे +6 21 + 3 24 24 + 6 30 हे सुद्धा रॉंग आहेत ठीक आहे ओके कारण याची स्टेप ही वाली नाही याची स्टेप सरळ सरळ ही आहेत बघा लक्षात घ्या /3 3 5 15 /3 3 7 21 3 5 जा 15 3 7 जा 21 ओके /3 3 8 जा 24 3 8 24 /3 3 10 30 /3 13 त्रिक 39 /3 17 त्रिक 51 परंतु ही अशी संख्या आहे की त्याला 3 ने डिवाइडच होत नाही म्हणजे बाकीच्या सर्व संख्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत परंतु एक संख्या अशी आहे की ज्याला 3 ने भाग जात नाही तर आवर आन्सर 32 विच ऑप्शन फोर्थ ऑप्शन समजलं मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्वेश्चन नंबर किती 93 किती 93 2 विधान आणि 2 अनुमान दिलेत चला करू पटापट सर्व शिक्षक कलाकार आहेत आता तुम्हाला जर हा रिझनिंग मधला बुद्धिमत्ता चाचणी मधला हा वेन डायग्राम हा जर घटक जर समजून घ्यायचा असेल तर आपल्या या व्हिडिओवर या चॅनलची पहिले प्लेलिस्ट ओपन करा प्लेलिस्ट मध्ये प्रत्येक विषय सेपरेट व्हिडिओ दिले आहेत त्याच्यात रिझनिंग हा एक प्लेलिस्ट मध्ये आहे रिझनिंग जर तुम्ही ओपन केलं तर वेन डायग्रामचे 3 ते 4 पार्ट तुम्हाला मिळून जातील तुमचा हा जो क्वेश्चन आहे हा 100% एमपीएससी यूपीएससी एसएससी ला विचारतात तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात हे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असून तुम्हाला क्लास सुद्धा लावण्याची गरज नाही मित्रांनो लक्षात घ्या सर्व व्हिडिओ आपल्या याच्यावर चॅनलवरच आहेत चला करू आपण सर्व शिक्षक कलाकार आहेत चला हे शिक्षक सर्व शिक्षक कसे आहेत कलाकार शिक्षक कलाकार राहते का रे हो सर शिक्षक एवढा कलाकार प्राणीच नाही दुसरा ठीक आहे ओके जगामध्ये सर्वात कलाकार कोण शिक्षकच असतो ठीक आहे ओके
आता मी पण शिक्षक आहोत, तुम्ही आता विचार करा मी कलाकार आहो की नाही आहे तर ठीक आहे. ओके, हां, दुसरा काही कलाकार आनंदी राहतात. कलाकारातला काही भाग आनंदी आहे, काही भाग आनंदी. ओके ठीक आहे. ओके, आता हे झालं विधानावरून डायग्राम बनली, डायग्रामवरून अनुमान चेक करायचं. चला नंबर 1, सर्व शिक्षक आनंदी राहतात. म्हणू शकतात का शिक्षक आनंदी? शिक्षकाचा आनंदाशी संबंध आहे का? नाही आहेत. शिक्षक एवढं दुःख कोणालाच नाही आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. ठीक आहे. ओके, म्हणजे सर्वात दुःखी कोण? शिक्षक. म्हणजे पहिलं विधान काय आहेत? चूक आहेत. सर्व शिक्षक आनंदी राहतात, चुकीचं. या डायग्रामवरून म्हणतोय मी तुम्हाला, जनरल नाही, हे आपला एक गमतीचा विषय झाला. या डायग्राममध्ये शिक्षकाचा आनंदाशी संबंध नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे, अनुमान चुकीचं आहे. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार म्हणूच शकत नाही, कारण की आनंदीचा काही भाग कलाकारामध्ये गेला, पूर्ण भाग गेलेला नाहीयेत. म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे, पहिलं पण चूक, दुसरं पण चूक. क आणि ड दोन्ही सत्य का असत्य? सर असत्य. म्हणजे आन्सर कितवं? तिसरा आन्सर. समजलं मित्रांनो? थर्ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. अंकितच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. बरं, अंकित कुठे गेला? आला अंकित नंतर अंकितची आई पण आली. आई नंतर कोण आहे? हां, तिचा भाऊ. बरं, भावाला पण घेऊन येऊ. ठीक आहे. ओके, बघा हे गणित मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने शिकवतोय. वेगळ्या पद्धती म्हणजे याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. ठीक आहे. ओके, बघा एलिमिनेशन मेथड हे रामबाण उपाय, गणिताचं उत्तर काढण्याची फक्त अंडरस्टँडिंग चांगला ठेवायचं. बघा तुम्हाला कुठेच मिळणार नाही एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. ओके, एलिमिनेशन मेथड कशा प्रकारची आहेत बघा. मग याच्यात काय म्हटलं आहे, आता काही याच्यात क्वेश्चन वाचत शेवटचं. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे. बरं, एक एक ऑप्शन उचलायचं. सपोज घेऊ 2 वर्षानंतरचा अंकिताचा भाऊ 10 वर्ष. किती वर्षाचा? 10 वर्षाचा. 2 वर्षानंतर 10 वर्षाचा. 2 वर्षानंतर जर 10 वर्षाचा आहेत, इथे कंडिशन कधी कधीची दिली आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या वयाच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे म्हणजे आज. कंडिशन दिली आहे आजची आणि ऑप्शन दिले आहेत 2 वर्षानंतरचे. सपोज 2 वर्षानंतर 10 घेतला, आज किती येईल? इथे आपण आजची कंडिशन मांडू. आज 2 वर्षानंतर 10 तर आज किती येईल भाऊ? 8. आणि भावाच्या वयाच्या 4 पट कोण? ठीक आहे. ओके, अंकिताच्या आईचे वय. भाऊ आहे 8, अंकिताच्या येईल 4 पट म्हणजे किती होते? 8 चौक 32. 32 वर्षाची आई, भाऊ 8 वर्षाचा. बघा लक्षात घ्या, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत. हिच्या वयाच्या 2.5 पट. आता हिला जर आपण 12 घेतलं तर 12 दुनी 24, 24 आणि 6 30. हे जमतच नाही. ठीक आहे. ओके, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सरवर येतो. बघा लक्षात घ्या, कोण कोण आहेत? अंकिता, अंकिताची आई, अंकिताचा भाऊ. बघा कसं करायचं, एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करायचं बघा लक्षात घ्या. सपोज या ठिकाणी आता आपल्याला विचारलाय. ठीक आहे. ओके, बघा कशा प्रकारे करायचं आहे. क्वेश्चन फार सोपा आहेत, विचारतात तुम्हाला. ठीक आहे. ओके, ऑप्शन घेऊ 12. कोणाचं वय? भावाचं. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर 12 सपोज घेतला. 2 वर्षाच्या आधी म्हणजे आज किती होईल? आज 2 वर्षानंतर 12 आहे, तर आज होईल 10 वर्षाचा. आई त्याच्या 4 पट. 10 गुणला 4 40. 40 वर्षाची आई, भाऊ झाला 10 वर्षाचा. आणि अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत. आई झाली 2.5 पट. आई किती पट झाली? 2.5 पट. मग मला सांगा आता 2.5 पट. ठीक आहे. ओके, मग अंकिता किती असेल? अंकिता आहे 16 वर्षाची, कारण की 16च्या 2.5 पट 40 होते. 16 दुनी 32, 32 प्लस 16च्या अर्धे 8. यांची बेरीज किती आहे म्हणते? 66 वर्ष. यांची बेरीज जर 66 वर्ष येत असेल तर आपलं उत्तर 66. चला बघा, 40 प्लस 10 50, 50 प्लस 16 66. येस सर, 66 आन्सर येते. म्हणजेच अंकिताच्या भावाचं आज 2 वर्षानंतरचं वय 12 वर्ष. समजलं मित्रांनो? त्यानंतर आहेत बघा लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 95. एकदम सोपा आहे. काय करायचं बघा, खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास कर, प्रश्नाची उत्तर द्या. ओके, ABCDEFG एका भिंतीवर बसलेले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहेत. आता त्यासाठी तुम्हाला पहिले डायरेक्शन माहिती असावं. हे बघा, ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व दिशा, ही आहे पश्चिम दिशा. ओके, हां चला
त्यांचे तोंड कुठे आहेत? पूर्वेकडे. एक किती लोक आहेत? 1 2 3 4 5 6 7. 2 3 4 5 6 आणि 7 लोक आहेत. ओके ठीक आहे. यांचं तोंड कुठे आहेत? पूर्वेकडे. चालेल बघा घेऊ. एकदम सोपं आहे. पूर्ण वाचून घ्यायचं. एखादी तरी क्ल्यू सापडते. एक जरी क्ल्यू सापडला का घरी सोडवायचं. पूर्ण वाचून घ्यायचं. ओके त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहेत. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. बी हा अगदी टोकाला आहे. मग तो टोकाला इकडे पण राहू शकतो, इकडे पण राहू शकतो. बरोबर आहे. व त्याच्या शेजारी ई आहेत. जी हा ई आणि एफच्या मधात आहेत. डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. तर जीच्या उजवीकडे कोण? डी हा दक्षिणेकडे. हे वाक्य महत्वाचं मला सापडलं. डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. आता दक्षिण दिशा खालची, दक्षिणेकडे टोकावरून तिसऱ्या स्थानावर. पहिला दुसरा तिसरा कोण? डी. यस मला डी मिळाला. तर जसा डी मिळाला तसं डी शी संबंधित काही वाक्य आहे का? हो. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहेत. सी हा डीच्या तात्काळ. आता उजवा हात हा इकडे असतो. इकडे तोंड जेव्हा असते तेव्हा याला म्हणतात उजवा हात. उजवा. आणि इकडचा जो असतो हा वाला वरचा हा असतो डावा. हा असतो डावा. मग डीच्या तात्काळ उजवीकडे कोण आहेत? सी आहेत. म्हटलं आहे. ओके झालं. डी झालं, सी झालं. अजून पाहू आता कोण माहिती डी आणि सी शी संबंधी. बी. ओके चालेल. हा बघा. ओके चालेल. डी हा झाला, सी झाला. आता पाहू एक एक क्वेश्चन. सी हा डीच्या तात्काळ. ओके सी हा तात्काळ उजवीकडे. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहेत. बी हा अगदी टोकाला आहे. जर बी जर या टोकाला घेतलं तर ई साठी जागाच नाही आहे, कारण की सी ने जागा घेतली आहे. मग बी कोणत्या टोकाला घेऊ? सर वरच्या टोकाला बी. आणि त्याच्या अगदी शेजारी कोण आहेत? कोण आहेत? ई आहेत. बी हा अगदी टोकाला आहेत व त्याच्या शेजारी कोण आहेत? ई आहेत. ई. व्हेरी गुड. ठीक आहे झालं. जी हा ई आणि एफच्या मधात आहेत. ई इथे, जी त्यांच्या मधात कोणाच्या? ई आणि एफच्या. एफ इथे. झालं पूर्ण. राहिलं कोण रे? बी झाला, ई झाला, जी झाला, एफ झाला, डी झाला, सी झाला. राहिला कोण? सर ए राहिला. ए या टोकाला. झालं. माहिती भरली. आता उत्तर देऊ. तर जीच्या उजवीकडे कोण बसले आहेत? कुठे आहे जी? हा जी. जीचा उजवा हात उजवा खाली डावा वर. जीच्या उजवीकडे कोण? एफ. दिस इज अवर आन्सर. ओके कितवा ऑप्शन? यस सर चौथा आन्सर येईल. ठीक आहे. ओके समजलं मित्रांनो. ठीक आहे. ओके हे झालं डायरेक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 96. बघा किती सोपा आहे. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन. हा आता मला सर योग दिन तर समजला पाहिजे. जनरल नॉलेज थोडं बेसिक असलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. ओके आता योग दिन जो असतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन. योग दिन हा कधी साजरा केला जातो? यस भरपूर जण उत्तर देतील सर 21 जून. 21 जूनला एक योग दिन साजरा केला जातो. सर्वात मोठा दिवस उत्तर गोलार्धातला असतो. बरोबर आहे मित्रांनो. सूर्य हा कुठे? कर्कवृत्तावर आलेला असतो. ठीक आहे. ओके योग दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवस. हा हे पण आम्हाला माहिती पाहिजे. विज्ञान दिवस सी.व्ही. रमन यांचा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. तो असतो 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय तर कोणत्या वारी असेल म्हणते. ठीक आहे. ओके चालेल. चला करू. 21 जून. 21 जून पासून आपल्याला 28 फेब्रुवारी मी खाली यायचं आहे. 21 जूनच्या आधी 21 मे. 21 मेच्या आधी 21 एप्रिल. 21 एप्रिल. 21 एप्रिलच्या आधी 21 मार्च. 21 मार्चच्या आधी 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी. आम्हाला यायचं आहे 28 फेब्रुवारी पर्यंत. आम्ही 21 पर्यंत आलो आहेत. म्हणजे इथून पुन्हा प्लस आम्हाला 7 दिवस प्लस व्हायचे आहेत. किती दिवस? 7. 28 फेब्रुवारीसाठी 28 फेब्रुवारीसाठी 7 दिवस प्लस व्हायचे आहेत. 21 जूनची तारीख दिली आहे. किती? 21 जून मंगळवार. बरं 21 जूनचा आहे मंगळवार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा काय 21 फेब्रुवारी ते 21 मार्च माहिती कॅलेंडर लक्षात ठेवायचं. कॅलेंडरचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ठीक आहे. आपल्या कोर्सेसमध्ये. ठीक आहे. जे आपले क्लासेस चालतात ऑनलाईन त्यामध्ये सुद्धा हे सर्व शिकवल्या जातं. ठीक आहे. ओके तुम्ही ते कोर्सेस जॉईन करू शकता. तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळून जाईल. ठीक आहे. ओके जेव्हा फेब्रुवारी 2016 कोणता वर्ष आहे? लीप वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे? लीप. लीप वर्षात फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो. महिना जर 29चा असेल तर वार हा 1 ने समोर जातो. महिना जर आता मार्च पासून एप्रिल. मार्च महिना 31चा
महिना जर 31चा असेल तर वार 3 ने समोर जातो. महिना जर 30चा असेल तर वार 2 ने समोर जातो. एप्रिल 30चा आहे, एप्रिल मे 31चा आहे, वार 3 ने समोर गेला. आता हे खालून वर गेलं, समोर आलं, वरतून खाली यायचं आहे तर आपल्याला मायनस करायचं आहे. किती मायनस होईल? -3 प्लस -3 2 5 आणि 3 8 आणि 1 9. किती मायनस झाले? 9 मायनस झाले. मंगळमधून 9 दिवस मायनस. आता 9 दिवस मायनस झाले, परंतु 21 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला याचे आहेत 28 फेब्रुवारी. किती फेब्रुवारी मित्रांनो? 28 फेब्रुवारी. आता 28 फेब्रुवारी जेव्हा म्हणतो तर किती दिवस राहिले रे? किती दिवस राहिले? इथून आपल्याला ते 7 21 प्लस 7 28 प्लस काय करायचे 7. हे केले आम्ही मायनस. हे काय केले? मायनस. इथे आता मायनसचं चिन्ह देऊन देतो. ठीक आहे, ओके, बघा लक्षात घ्या. -3. ठीक आहे, ओके. हे इकडून इकडे येतो आहेत, इकडून इकडे येतो आहेत. ठीक आहे, ओके, इकडून इकडे येतो आहेत. ओके, -2 -3 -1 आणि हे प्लस 7 दिवस. आता मला एक गोष्ट सांगा, मंगळ -9 -7 दोन चिन्ह विरुद्ध असल्यास वजाबाकी करावी. 9तून 7 गेले 2 राहते, चिन्ह मोठ्या संख्येचं. मंगळवार पासून 2 दिवस मागे या. आन्सर येतो मंगळवार पासून 2 दिवस मागे. सांगा पटकन. मंगळवारच्या आधी सोमवार एक आणि रविवार दुसरा, म्हणजे आन्सर रविवार. की तो ऑप्शन मित्रांनो? तिसरा ऑप्शन. ओके, तिसरा ऑप्शन समजलं. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 97. सोपाच आहे. जर ठीक आहे, ओके, बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली. चला बघू मालिकेत काय फरक आहे. 4 + 1 5 5 + 3 8 8 + 5 13. ठीक आहे, ओके. 13 + 1 14 14 + 3 17 17 + 5 22 5 22. म्हणजे काय झालंय? +1 +3 +5 पुन्हा +1 +3 +5 असं वाढत चाललंय. मग आपल्याला म्हटलं की 22 नंतर. आता सांगा मला एक गोष्ट. ठीक आहे, ओके. आता +1 +3 +5. हां, मग 22 जर प्लस केले याच्यामध्ये, 22 जर प्लस केले किती होते? 23. ओके. त्यानंतर मग 23 झालं इथपर्यंत. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. मग काय करू? आता 22 पर्यंत आलाय. ठीक आहे, ओके. 1 3 5 1 3 5 पुन्हा 22 + 1 किती होते? 23. 23 + 3 किती होते? 26. 26 + 5 किती होते? 31. 31. आता 1 3 5 पुन्हा 1 31 + 1 32. 32 + 3 किती होते? 35. ओके. आता कोणती संख्या मालिकेची राहणार नाही म्हणते? पहिला ऑप्शन 31. 31 येईल का मालिकेत? हो सर, 31 येते. म्हणजे 31 पण येते. त्यानंतर 32 32 पण येते सर. 35 35 पण येते, परंतु 33 येत नाही. 33 येत नाही आणि हेच येत नाही, म्हणजे हेच आमचं आन्सर आहेत. हे रॉंग, हे रॉंग आणि हे रॉंग, म्हणजे आमचा आन्सर येईल 33. किती येईल? 33. प्रश्न कितवा मित्रांनो? 97वा. प्रश्न 97 नंतर प्रश्न 98 पाहायचा आहे. जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लावली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहतील? अपरावर्तित म्हणजे नॉट चेंज, बदलणारच नाही. चला बघू, लक्षात घ्या. फारच सोपा आहे. कोणता शब्द आहे? अनआयडेंटिफाईड. आयडेंटिफाईड. ओके, अनआयडेंटिफाईड. ओके. चला, आता यांना आपल्याला वर्णमालेनुसार म्हणजे एबीसीडी नुसार लावायचं आहे. आता एबीसीडी मध्ये कोण येईल ते पहिले? डी. किती डी आहे रे? झाला 1 2 2 डी झाले. डी नंतर काय ते? ई. किती ई आहे? 1 2 2 ई आहेत. 1 2. ठीक आहे, ओके. 2 डी झाले, 2 ई झाले. ई नंतर काय ते? यप. किती यप आहे? 1 यप घेतला. ठीक आहे, ओके. यप नंतर काय ते? डी झाला, ई झाला, यप झाला. यप नंतर यन. किती यन आहे? 1 2. किती यन आहेत? 2 यन. 1 2 2 यन. ओके. यन नंतर काय ते?
ओके, DEFGH, सॉरी N नाही आय येते हा, ठीक आहे. ओके, F नंतर आय घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? आय. इथे घेऊ आय. आय नंतर घ्यायचं N, IJKLM N. ओके, N किती आहेत? 2. आय पण घेतला, N पण घेतला. आता काय राहिले मित्रांनो? आय झाला, ठीक आहे. ओके, आता ओके N 2च आहेत, ठीक आहे. ओके, D 2 झाले, E 2 झाले, F 1 झाला. आय किती होतं? एकच ना? नाही सॉरी, आय पण 2 आहेत, सॉरी आय 2. असं बघा, ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. एकेका अक्षराकडे लक्ष ठेवावं लागते. आय 2, आय नंतर N किती? 2. आता राहिले 3 लेटर. कोणते कोणते राहिले सांगा? आय झाला, JKLM N पण झाला, O पण झाला, OPQRST. ओके, T, हा T राहिला. कोण राहिला? T, ठीक आहे. ओके, T किती आहेत? 1, याला घेऊन घेऊ. आय पण झालाय, T राहिला, T राहिला. आता कोण राहिलं? ठीक आहे. ओके, U झाला. ओके, U व्हायचं आहेत. N, D 2 झाले, 1 2. ओके, E किती झाले? 2, 1 2. ओके, F किती झालं? 1, एकच आहे ना? हा 1 F. आय किती आहे? 2, 1 2, सॉरी 3 आहे रे. बघा आहे, म्हणजे कोणी पण असो, शिक्षक असो कोणी असो, सर्वांचं चुकते. आय 3 आहेत. आय नंतर काय घ्यायचं आहे? N, सॉरी T घ्यायचं आहे. हा N 2, IJKLM OPQRST, एक T आणि एक U. आता याच्यात काय म्हटलंय की किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित म्हणजे चेंज होणार नाही. U चेंज झालाय, झाला चेंज झाला. ND चेंज झालाय, IE चेंज झालाय, DE चेंज झालाय, EF चेंज झालाय, NI चेंज झालाय, TI चेंज झालाय, II नो चेंज, FN चेंज, IN चेंज, ET चेंज, DU चेंज. किती चेंज झाले? सर्व चेंज झाले, फक्त एकच चेंज न झाला, आय. म्हणजे आपला आन्सर किती येईल? 1. प्रश्न क्रमांक किती मित्रांनो? 98. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 पाहायचा आहे. एकदम सोपा आहे. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. पूर्व, आपल्याला दिशा सर्व माहिती असाव्या. हे बघा, मी आता सांगितली, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. फार सोपा आहे मित्रांनो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आरामाने व्हिडिओ पहा, एक क्वेश्चन पहा. कारण हे जर क्लिअर झालं तुमचं तर येणारी 2024ची MPSC कंबाईन तुमची आहे मित्रांनो. ठीक आहे. ओके, कारण या प्रकारची लेवल आपली कव्हर झाली पाहिजे. ठीक आहे. ओके, समजून घ्या. मग आता सान्वी पूर्वेकडे, ही सान्वी कुठे? पूर्वेकडे काही अंतर चालते, पहा साहेब. ठीक आहे. ओके, अंतर चालत जाते. सान्वी पूर्वेकडे गेली व ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळली. हे बघा, या हाय 90चा अँगल. ओके, हाय 45चा अँगल, 45 90 डिग्री. ओके, झालं. 90 + 45 135 होते. ठीक आहे. ओके, सान्वी डावीकडे, सॉरी पूर्वेकडे, ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते, इकडे वळली व नंतर ती 50 मीटर चालते. बरं, चालली किती मीटर? 50 मीटर. ओके, आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. उजव्या बाजूला 135, हे झालं 90. ओके, हे झालं 45, म्हणजे हे टोटल झालं 135. 135 अंशात वळते. सध्या तिचं तोंड इकडे आहे आणि 15 मीटर चालते. बरं, चालली पण 15 मीटर चालली. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? बघा, आता हे इकडे आहेत, तोंड इकडे आहेत, डावा हात इकडे, उजवा हात इकडे. ही दिशा आग्नेय, ही दिशा ईशान्य, ही दिशा वायव्य, ही दिशा नैऋत्य. मग डाव्या हातावर कोणती दिशा राहील मित्रांनो? यस सर, डाव्या हातावर कोणती? ईशान्य दिशा राहील. अवर आन्सर. ओके, चला पहा मित्रांनो, प्रश्न 99 झाला. ओके, 99 प्रश्नाचं उत्तर आपल्याला ईशान्य मिळालं आहे. ठीक आहे. ओके, त्यानंतर 99 प्रश्नानंतर आपण आजच्या या भागातील म्हणजेच MPSC 2023 कंबाईन एक्झाम PYQ ॲनालिसिस मॅथ आणि रिझनिंगच्या या दुसऱ्या भागातील व्हिडिओच्या शेवटचा प्रश्न, 100वा प्रश्न. 100वा प्रश्न सोडवला म्हणजेच आमची MPSCचा 1 तासाचा पूर्ण पेपर झाला. आणि मित्रांनो बघा, लक्षात घ्या, पहिला प्रश्न आणि 100वा प्रश्न
हा कधी पण आपला बरोबर असला पाहिजे. ठीक आहे, ओके. म्हणजेच आपलं स्टार्टिंग आणि आपली एंड कधी पण चांगलं झालं पाहिजे. आपला एंड पण चांगला आहे. खूप सोपा प्रश्न असतो, शेवटचे प्रश्न सोपेच असतात मित्रांनो, लक्षात घ्या. शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण गेलो पाहिजे. शेवटचा प्रश्न काय आहे, खाली वेन आकृती. हा, आता वेन डायग्रामचा प्रश्न आहे. वेन डायग्रामचे भरपूरसे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर मी टाकले आहे, सर्वांनी वेन डायग्रामचे व्हिडिओ पाहून घ्या. खालील वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो? इथे एक वेन आकृती दाखवली आहे. 3 सर्कल एकामेकामध्ये ते इंटरसेक्ट झाले आहेत आणि त्या 3 सर्कल या 4 ऑप्शन पैकी कोणाचे आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. आता सपोज पहिला ऑप्शन आहे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. मला सांगा बरं, इतिहासाचा भूगोलाशी संबंध आहे का? असं कोणी म्हणू शकतं सर इतिहासाचा काही भाग भूगोलमध्ये आणि भूगोलचा काही भाग नागरिकशास्त्रामध्ये? नाही, असं नाही मित्रांनो. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राची जर आपण वेन आकृती जर काढतो म्हटलं तर इतिहासाचा वेगळा सर्कल दाखवावा लागेल, भूगोलचा वेगळा दाखवावा लागेल आणि नागरिकशास्त्राचा वेगळा दाखवावा लागेल. परंतु आम्हाला प्रश्नामध्ये 3ही सर्कल एकमेकाशी संबंधित दाखवायचे आहे, म्हणजे आमचं पहिलं आन्सर रॉंग, पहिलं ऑप्शन रॉंग. पहिलं रॉंग आहेत. मग आता आपण पाहू. ठीक आहे, ओके. दुसरं काय आहे, भारत, आशिया, युरोप. आता मला सांगा, भारताचा आशियाशी संबंध आहे का? हो सर, भारत हा जो आहे हा भारत हा आशिया खंडात येतो. बरं, ठीक आहे, ओके, चालेल. हा आशिया खंड आम्ही घेतला. बरं, याचा युरोपशी संबंध आहे का? नाही सर, युरोपचा आशियाशी संबंध नाही आणि भारताशी नाही, म्हणजे ही डायग्राम अशी बनेल दुसऱ्या ऑप्शनची. परंतु आम्हाला प्रश्नामध्ये ही डायग्राम दिली आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे आमचं सेकंड ऑप्शन पण रॉंग. ठीक आहे, ओके. तिसरा ऑप्शन आहे फुले सुवासिक पांढरा. ठीक आहे, ओके. म्हणजे आमचं हे पण आपण रॉंग झालेलं आहे. ठीक आहे, ओके. तिसरा ऑप्शन आहे फुले सुवासिक पांढरा. ठीक आहे, ओके. मला आता एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये मिडल मध्ये कोणता भाग राहील? म्हणजे फुलाचा सुवासिकशी संबंध येईल का? हो सर येते. सुवासिकचा पांढऱ्याशी संबंध येईल का? नाही सर, सुवासिकचा पांढऱ्याशी संबंध नाही येत, कारण पांढरा सुवासिक नाही राहत, काही राहू शकते. पण फुलाचा पांढऱ्याशी येतो का? हो सर, काही फुले पांढरे असू शकतात, काही फुले सुवासिक असू शकतात आणि काही फुलाचा वासच येत नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे सुवासिक राहणार नाही. ठीक आहे, ओके. जसं बेशरमचं फुल, त्याला वासच नसते. ठीक आहे, ओके. तर असे काही फुलं असतात जे सुवासिक नाही आहे. म्हणजे काही फुलं सुवासिक असतात, काही फुलं सुवासिक नसतात, काही फुलं पांढरे असतात. मग बघा, ही डायग्राम जमू शकते. मधातला सर्कल घेऊ फुलाचा. ओके, काय? फुले. ठीक आहे, ओके. त्यानंतर हा सर्कल घेऊ सुवासिकचा, सुवासिक. ठीक आहे, ओके. म्हणजे आता स्मेल चांगला येतो. ठीक आहे, ओके. हा सर्कल घेऊ पांढऱ्याचा. ओके, ठीक आहे, ओके. फुलाचा, काही फुलं कशी आहेत? सुवासिक आहेत. काही फुलं कशी आहेत? सुवासिक. काही फुलं कशी आहेत? पांढरे आहेत. काही पांढरे फुलं आहेत, काही सुवासिक फुलं आहेत, काही दुसरे राहू शकते. फुले राहू शकते सुवासिक, काही दुसरं पण राहू शकते. पण सुवासिकचा पांढऱ्याशी संबंध राहणार नाही, कारण पांढरं सुवासिक नसते, सुवासिक पांढरं नसते. पांढऱ्याला काही रंग, पांढऱ्याला काही चव नसते आणि सुवासिकला काही विशिष्ट रंग नसतो, काही पण राहू शकते. ठीक आहे, ओके. म्हणजे सुवासिकचा पांढऱ्याशी संबंध येणार नाही. म्हणजे आमचा आन्सर येईल सर तिसरं, कप, बशी, चहा यांचा पण संबंध नाही. सर फक्त आमचा संबंध आन्सर येईल फुले सुवासिक पांढरा. समजले मित्रांनो? ही तिसरी डायग्राम. ओके. 100वा प्रश्न, 100व्या प्रश्नाचं उत्तर तिसरं. अपेक्षा करतो की तुम्हाला हे ॲनालिसिस खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कृपया करून जे काय असेल, चांगलं वाटलं चांगलं, वाईट वाटलं वाईट, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. अशाच प्रकारे पुन्हा आपण ॲनालिसिस, आता काही दिवसात आपण TET CTETच ॲनालिसिस घेऊन येतो आहेत. अशा वेगवेगळ्या ॲनालिसिस तुमच्यासाठी राहील, वेगवेगळ्या विषयाचं राहील, वेगवेगळ्या प्रश्नाचं राहील. चला भेटूया समोरच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.